आता पासंग काय असतो? आता आजकालच्या मुलांना तर नसेल माहीत, परंतु आमच्या वेळचे आम्ही चांगल्या तऱ्हेने जाणतो. आमचा खूप संबंध आला आहे. शेतकरी परिवारात जन्म होता आमच्या वडिलांकडे. हे शेठ लोक धान्य घ्यायला यायचे, तर त्यावेळी ते म्हणत असत की शेठजी तराजू चेक कर तुझं. तो चेक करत असत, त्यात काही एरर असेल तर त्याला ठीक करण्यासाठी त्याला जसे गहू वजन करत आहेत, गव्हाचे थोडेसे दाणे घेतले आणि दुसऱ्या पारड्यात घातले जात. तो पासंग ठीक करण्यासाठी, पासंग म्हणजे एरर, त्यासाठी दाणे राहू दिले जातात. जिथं वजनमाप ठेवली जातात दुसऱ्या साईडला पारड्याच्या मग धान्य मोजलं जातं. तर ते जे एक मूठ धान्य घातले आहे ते पासंग आहे, सौद्यात नाही आहेत, ते तर व्यर्थ पडलेले आहेत. ते जरी ग्राहकाकडे गेले किंवा व्यापाऱ्याकडे राहिले त्याच्याकडे कोणी लक्ष नाही देत, तो पासंग आहे.